आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, सज्जन माणसानं व्यथित व्हावं असा हा काळ आहे, ज्या कीर्तनकारांनी शेकडो वर्ष तुकोबांच्या अभंगांचे अर्थ सांगून आपल्या महाराष्ट्राला घडवण्याचं काम केलं। त्याच महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात घुसलेल्या नव्या उपटसुंब कीर्तनकारांनी आता थेट लॉरेन्स बिश्नोई आणि नथुराम गोडसेची भजनं गायला सुरुवात केली आहे। हे सगळं पाहून आळंदीतल्या संजीवन समाधीतल्या माझ्या माऊलींच्या डोळ्यात अश्रू तरळले असतील हे नक्की। कथित महाराज संग्राम जे स्वतःला बापू म्हणून घेतात, पण त्यांना नथुराम गोडसे व्हायचं। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना अद्दल घडवण्यासाठी त्यांना नथुराम गोडसे व्हायचं आहे, कारण आरोप आहे की थोरातांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कीर्तनात गोंधळ घातला। गोंधळ घालणाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला हवी, पण कथित महाराजांना जर काही बनायचंच असेल तर नथुराम गोडसे हा एकच पर्याय या देशात उरलेला नाहीये। त्यांच्यापुढे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, राम, कृष्ण, पण या सगळ्यापैकी त्यांनी निवडला कोण? नथुराम गोडसे। कीर्तनकार आहे तर तुकोबा होईन, ज्ञानोबा होईन, एकनाथ होईन असं म्हणाले असते, पण त्यांच्यापैकी कुणाचं नाव घ्यावं असं त्यांना वाटलं नाही। एवढंच नाही, या कथित महाराजांनी भक्तांच्या ज्ञानात नवी भर घातली। हिंदू धर्मशास्त्रानुसार विश्वाच्या कालचक्रात 4 युग असतात, हे आपण लहानपणापासून कीर्तनातून ऐकत आलो। सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। पण महाराजांनी सांगितलं आता लॉरेन्स बिश्नोईचं युग आलं। गुंडांचं उदात्तीकरण करून या महान आत्म्याला गुंड घडवायचेत का? यांना सांगणं गरजेचं आहे, या महाराष्ट्राचं वैभव असलेल्या वारकरी संप्रदायात कीर्तनाची खूप मोठी परंपरा आहे। कीर्तन हे भक्ती आणि ज्ञान आणि आध्यात्मिक प्रबोधनाचा संगम आहे। इथं कीर्तन केवळ भक्तीपुरतं मर्यादित नाही। संत नामदेवांच्या शब्दात सांगतो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। कीर्तन हे समाजाला नैतिक मूल्य, समता आणि साधेपणाचे धडे देणारं सामाजिक विद्यापीठ आहे। भेदाभेद मंगळ हे त्याचं तत्वज्ञान आहे। ही परंपरा तुमच्यासारख्या असंख्य लोकांना पोसत आपल्या विचारांच्या ताकदीवरती आजही गावोगावी, मंदिरात, वाड्या, वस्त्यांवरती भगवी पताका घेऊन डौलत उभी आहे। त्या परंपरेला शर्मीनं मान खाली घालायला लावू नका। खरं सांगू, विठ्ठलाचं नाव घेऊन हिंसेचं समर्थन करणाऱ्यांना आपला पांडुरंग कळलाच नाही। तुम्ही बघा, श्रीकृष्णांच्या हातात सुदर्शन चक्र आहे, हनुमानाच्या हातात गदा आहे, रामाच्या हाती धनुष्य आहे, शंकराच्या हाती त्रिशूळ आहे, दुर्गेच्या हाती तलवार आहे, पण आपला एकमेव पांडुरंग आहे जो शतकानुशतक विटेवर उभा आहे। त्याच्या हातात कुठलंच शस्त्र नाही, त्याच्या दारावर कुठलाच भेद नाही, आकस नाही, मत्सर नाही, म्हणून वारकरी संप्रदायात हिंसेला कवडीचं स्थान नाही। ज्ञानेश्वरांना भावंडांसह वाळीत टाकलं, म्हणून बदल्याच्या भावनेनं माऊली पेटून उठले नाही। म्हणाले, जो जे वांछील तो ते लाभो। तुकोबांच्या गाथा बुडवल्या। तुकोबांनी काय केलं? इंद्रायणीच्या काठावरती अन्न पाण्याचा त्याग केला, कारण वारकरी संप्रदायात द्वेषाला स्थान नाही। मग मला सांगा, पांडुरंगाचं, ज्ञानोबा तुकोबांचं नाव घेऊन प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांना हिंसेची भाषा शोभते का? लॉरेन्स बिश्नोई आणि गोडसेचं उदात्तीकरण यांना शोभतं का? वारकरी संप्रदायाला एक वैचारिक अधिष्ठान आहे, त्याचं एक पावित्र्य आहे आणि ते श्रेष्ठ आहे। इथल्या संतांनी आजवर ते कसोशीनं जपलंय, हे काही कीर्तनकारांना आज सांगण्याची वेळ आली आहे। आणि जर यांना हे पावित्र्य टिकवणं जमत नसेल तर त्यांनी खुशाल आपला संप्रदायाचा पवित्र असा जे धोतर आहे ते काढावं आणि राजकीय झेंडे घ्यावेत आणि रेटावा आपला जो अजेंडा आहे तो। राजकीय मैदान त्यांना मोकळं आहे, हीच वारकरी संप्रदायाची भावना आहे। सवाल उपस्थित करतोय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, गोडसे आणि बिश्नोईचं उदात्तीकरण वारकरी संप्रदायातल्या कीर्तनकाराला शोभतं का? याबद्दलचं तुमचं मत हवं आहे आज। कळू द्या महाराष्ट्राला तुमच्या मनात काय, तुम्हाला पटतंय का? यूट्यूबवर जा, तुम्ही मत नोंदवा, त्या प्रश्नावरती तुमची भावना कळू द्या। वारकरी संप्रदायाच्या अहिंसेच्या विचारांना ही हरताळ नाहीये का? वारकरी संप्रदायात हिंसेला स्थान आहे कुठे? मग हेच हिंसेचं उदात्तीकरण कशासाठी? कीर्तनकारांचे आदर्श आता गुंड बनलेत का? महाराष्ट्राची ही कीर्तन परंपरा, याला लाज आणण्याचं काम कोण करतंय? गुंडांचं उदात्तीकरण करून कीर्तनाचे कार्यक्रम कोण करतंय? कीर्तनकार आपल्या मर्यादा विसरतायत का?
कीर्तनकाराचं काम आहे, ठरलेलं आहे. त्यांना दाखले कुठले द्यायचे या सगळ्या गोष्टीचे आहेत. राजकीय निवडणुकीमध्ये आता प्रचार करत फिरणार का? त्याला काही मर्यादा आहेत की नाही आहेत? वारकरी संप्रदायात कट्टरतावाद्यांचा शिरकाव झालाय का? दोन्ही बाजूनी म्हणतोय मी. एक नास्तिक सुद्धा वारकऱ्यांमध्ये जात आहेत आणि आम्ही संविधानानुसार हे सगळं करा, काही गरज नाही, तुम्ही वेगवेगळे अजेंडे करा. हे कट्टर हिंदुत्ववाद्यांनाही वारकऱ्यांमध्ये जायचंय, त्यांना कट्टर हिंदुत्ववादी करायचंय. वारकरी संप्रदाय वेगळा आहे, त्याची वेगळी ओळख राहणं गरजेचं आहे का? याबद्दलची चर्चा सुद्धा होणं गरजेचं आहे. आपण ती करूया, विचारूया मान्यवर पाहुण्यांना त्याच्याबद्दल. आणि या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत. हनुमंतजी स्वागत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत आहेत. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले आपल्यासोबत आहेत. तुषारजी तुमचं स्वागत, विकासजी तुमचं स्वागत. संत साहित्याचे अभ्यासक कीर्तनकार सचिन पवार आपल्यासोबत आहेत. सचिनजी तुमचं स्वागत. रामकृष्ण वीर महाराज कार्यकारिणी सदस्य वारकरी पाईक संघाचे तेही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि कीर्तनकार श्यामसुंदर सोन्नर महाराज सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. महाराज तुमचं सुद्धा स्वागत आहे. चर्चेची सुरुवात अर्थातच मला आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असलेल्या तुषार भोसले यांच्यापासून करायची आहे. आणि तुषारजी, प्रश्न जो आज चर्चेला आणलाय तोच आहे की गोडसे आणि बिश्नोईचं उदात्तीकरण या वारकरी संप्रदायाला शोभतं का, कीर्तनकाराला शोभतं का, आणि हा कुठला संप्रदाय या महाराष्ट्रात आणलाय हे जरा सांगा, जे हिंसेचं थेट समर्थन करतो, गुंडांचं समर्थन करतो. विलासजी, खरं तर आपण पाहिलं तर मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की हा सगळा प्रकार निर्माण झाला कशातनं. 2 दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातल्या घुलेवाडी गावामध्ये संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं. या कीर्तनामध्ये ते छत्रपती शिवरायांचा दाखला देत होते आणि तो दाखला देत असताना त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. हे वर्णन सुरू असताना त्या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते, त्यांचा पीए यांनी तिथे जागीच ते कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि तो थांबवल्यानंतर तिथे उपस्थित असलेले नागरिक, श्रोते आणि कार्यक्रमाचे आयोजक यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि पुढे त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ते व्हिडिओ फुटेज आपल्या पुढे आहे. कुठेही त्या कीर्तनामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलेल्याचा व्हिडिओ कोणीही आजपर्यंत दस्तूर खुद्द बाळासाहेब थोरातांनी सुद्धा बाहेर काढलेला नाही. त्या कीर्तनामध्ये कोणताही आक्षेपार्ह वक्तव्य त्यांच्याकडनं झालेलं नाही. असं असताना जे संविधान राहुल गांधी हातात घेऊन फिरतात की या संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलंय, अधिकार दिलाय, ते स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्या कीर्तनकाराला आहे. त्या कीर्तनकाराला तिथल्या आयोजकांनी निमंत्रित केलेलं होतं आणि कीर्तनामध्ये कोणताही वादग्रस्त विषय नसताना तिथे जाणीवपूर्वक काहीतरी आकस धरून बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांनी कीर्तनामध्ये धुडगूस घातला, गोंधळ घातला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेवर आणि प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. कोणत्याही कीर्तनकाराला अशा प्रकारची धमकी देणं, कीर्तनात गोंधळ घालणं, कीर्तनात त्याच्यावरती हल्ला करणं, या घटनाक्रम आम्ही आता स्टोरीमध्ये सुद्धा दाखवला, त्याच्याबद्दल काही नाही. आमचं थेट म्हणणं आहे आणि कुणाचंही नाही, जगातला कोण, भारतातला प्रत्येक जण म्हणेल ना की ज्यांनी ते केलं असेल, चुकीचं केलं, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही गोडसे होता का? नाही, मी पहिल्या प्रथम आपल्या माध्यमातनं हे पूर्णपणे स्पष्टीकरण देतो की त्यांनी जे काही वक्तव्य केलं आहे नथुराम गोडसेच्या संदर्भात, या वक्तव्याचं आम्ही कुठेही समर्थन करत नाहीत. किंबहुना ते वक्तव्य, जर त्यांच्या वक्तव्यातनं कुठेही मारण्याची धमकी वगैरे असं देण्यात आलेली नाही, पण जर ते वक्तव्य त्या कंटेक्स्ट मध्ये असेल, त्या संदर्भात असेल, तर त्या वक्तव्याचा आम्ही सुद्धा निषेध करू. कुठेही या वक्तव्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण ही वक्तव्य बाहेरची आहेत, त्या कीर्तनातली नाहीत. ज्या कीर्तनामध्ये कुठेही वादग्रस्त विषय नाही, अशा वेळेला या कीर्तनात तुम्ही आता चॅनेलवर बसून बोललात काय
बाहेर जाऊन बोललात काय, कुठेही बोललात तर आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंनी केलेलं ते वक्तव्य आहे. विलास बडेने इथं उभे राहून वक्तव्य केलं काय आणि बाहेर जाऊन वक्तव्य केलं काय, एका पत्रकारानं केलेलं ते वक्तव्य आहे. आणि गोडसे का व्हायचंय? तुकोबा नाहीयेत का ह्या परंपरेमध्ये? ज्ञानेश्वर नाहीयेत का? विलासजी, ते वक्तव्य त्यांच्या त्या घटनेच्या नंतर आलंय. मी आपल्याला कधी करू देत ना. नाही नाही मला काय म्हणायचं, तुकोबांच्या गाथा बुडवल्या का? तुकोबांनी काय बघतो म्हणाले का? तो प्रश्न आपण त्यांना विचारा. मी त्यांना विचारतो. एक मिनिट, महाराष्ट्राला हे सांगतो, हे जे संग्राम बापू आहेत बघा, ते किती वेगळेपण आहे. ते बापू पण म्हणून घेतात स्वतःला, त्यांना गोडसे व्हायचंय. पण या बापूंना आज चर्चेत येण्यासाठी आम्ही बोलवलं. त्यांची जी काही बाजू असेल ती बाजू, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्या इथं, त्यांची बाजू मांडावी हे त्यांना विनंती केली. पण ते आलेले नाहीयेत. दिवसभर त्यांना विनंती केली होती, ते येतो म्हणाले पण नाही आले. ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण या सगळ्यातनं आणखी जे प्रश्न निर्माण झाले त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे. हनुमंत पवारजी, महाराष्ट्रामध्ये समजा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, ठीक आहे, त्यांनी काय चुकीचं केलं असेल, वक्तव्य चुकीचं केलं असेल, काय असेल तर त्याच्याबद्दलचा गुन्हा आपण नोंदवू शकतो आणि त्याच्याबद्दलचा आक्षेप जो आहे तो नोंदवू शकतो. पण महाराजांवरती हल्ला करणं हे कितपत योग्य आहे, ते चुकीचं आहे का? आणि त्याचं समर्थन पुन्हा केलंही असेल असं जेव्हा बाळासाहेब थोरात म्हणतात, तेव्हा तेही कुठेतरी हल्ल्याचं समर्थन करतात. एका बाजूला गांधींचे अनुयायी म्हणायचं आणि हल्ल्याचं समर्थन करायचं, हाही ढोंगीपणाच ना. विलासजी, तुम्ही जे प्रास्ताविक केलं या चर्चेचं, त्या प्रास्ताविकामध्येच महाराष्ट्राची भूमिका आली. मी तुमचं चॅनलचं अभिनंदन करतो. तीच आमची भूमिका आहे. बाळासाहेबजी थोरात यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुणीही हल्ल्याचं समर्थन केलेलं नाही आणि हल्ला सुद्धा केलेला नाही. कीर्तनामध्ये अभंग सोडून, कीर्तन परंपरेची शिस्त सोडून, जी वारकरी साधू संतांनी 750-800 वर्षापासून घालून दिलेली आहे, ज्यावेळेस राजकीय विधानं, राजकीय वक्तव्य होत होती, त्यावेळेस एक हरी कीर्तनामधला श्रोता जो उभा राहून म्हणतो की महाराज कीर्तनावर या, महाराज अभंगावर या, महाराज निरूपणावर या. त्यानंतर महाराज काय बोलले, तिथं कोण काय बोललं, हे सगळे यथावकाश पुढे येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून कीर्तनकारांनी सांगितल्यास महाराष्ट्रामध्ये कोणतं उभं राहील आणि असं सांगू नका म्हणील, हिंमत नाही महाराष्ट्रात, आम्ही ती लोक नाही होत आणि असं झालेलं नाही. पूर्ण गुलेवाडी याची साक्षीदार आहे. त्यामुळे गैरसमज भारतीय जनता पक्षानं, संग्रामनी आणि आता आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख यांनी पसरवू नये. कसा काय झाला तो आक्षेप बाळासाहेब थोरातांच्या पीएलच कसा काय घेतला? मला ना तुषारजी, मी सगळ्यांना सांगतो, आता विकासजींची अजून एंट्री व्हायची आहे. विकासजी, तुम्हालाही सांगतो, आज महाराष्ट्र खूप खूप शांतपणे ही चर्चा ऐकतोय आणि मला विश्वास आहे की आजच्या चर्चेतून मंथन आणि चिंतन झालं पाहिजे, भांडाभांडी नाही झाली पाहिजे. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, प्लीज सगळ्यांचे म्हणणं ऐकूया आपण. आपल्या चर्चेचा विषय नथुराम गोडसे, लॉरेन्स बिश्नोई. का बरं संग्राम भंडाऱ्यांच्या तोंडात नथुरामचं नाव येतं? त्याला ऐतिहासिक कारण आहेत. आणि काँग्रेसच्याच माणसाला भांडताना का बरं येतं? आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्याच मतदारसंघामध्ये जाऊन हिंसक भाषा करणं, राजकीय बोलणं, विशिष्ट पक्षाचा अजेंडा राबवणं का येतं? ती ऐतिहासिक पार्श्वभूमी मला 1 मिनिटामध्ये विशद करू द्या. पापाची वासना नको जाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बरा मी. निंदेचे श्रेवण नको माझे कानी, त्याहुनी बहिरा बराच मी. अपवित्र वाणी नको माझे मुखी, त्याहुनी मुका बराच मी. असं सांगणाऱ्या तुकोबांना महात्मा गांधी आदर्श मानायचे, म्हणून गांधीजीची 3 मागणं आलेली. आमचे बाळासाहेबजी भारदे असो, आमचे विस पागे असो, क्रांतिसिंह नाना पाटील असो, की सगळी काँग्रेसची मंडळी आम्ही वारकरी चळवळीतलं मूल्य उचललेलं आहे आणि ते घेऊन आम्ही 75 वर्षात पुढे आलेलो आहोत. गांधीजींना ज्यांचा विरोध आहे, गांधीची हत्या ज्यांनी केली, हे त्यांचेच वारस आहेत, जे मंबाजी होता. आणि आता त्या मंबाजीचे, गोडसेचे वारस हे भंडारी आहेत. हे तुषार भोसले इथं आध्यात्मिक आघाडीचे बसलेले आहेत. त्यामुळे मंबाजी ते गोडसे, गोडसे ते संग्राम भंडारे, संग्राम भंडाऱ्यांची बाजू घेणारे तुषार भोसले, हा सगळा जो पट आहे तो ऐतिहासिक पट आहे. तुकाराम महाराज मंबाजीला भिडले, महात्मा गांधीजी नथुरामला भिडले आणि आम्ही आता हे कोण भंडारे आहेत आणि हे भोसले आहेत, संतांचा विचार घेऊन, समतेचा, सहिष्णुतेचा, बंधुतेचा, प्रेमाचा विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ. ते ह्यांना सहन होत नाही म्हणून हे सगळं होतंय. आणि त्याच्यासाठी आमचा वारकरी संप्रदाय, ज्या वारकरी संप्रदायानं सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता असं सांगितलं, तो आमचा संप्रदाय तुम्ही वापरताय.
त्याचा गैरवापर करताय. आम्हीही वारकरी घरातले आहोत, आम्ही हरिपाठ म्हणतो, आम्हीही पसायदान म्हणतो, आम्हीही काकडा आरती मी म्हणतो. तुमचा तो आक्षेप पटकन घेतो आणि त्याचं उत्तर पण घेतो. मला सगळ्या पाहुण्यांना वेगवेगळ्या मुद्दे पण चर्चेत घ्यायचे आणि सगळ्यांना संधी पण द्यायची आहे. तुषारजी, तुमच्या राजकारणासाठी तुम्ही कीर्तनकारांचा वापर करताय, हा थेट आरोप आहे. उत्तर द्या. असं आहे, कुठेही कीर्तनकारांचा वापर आम्ही केलेला नाही. कीर्तनकार जगाचं ज्ञान वाढवण्याकरता असतात, प्रबोधन करण्याकरता असतात. कीर्तनकार काय कोणाच्या हातचं बावलं नाही आहेत की कोणाच्या राजकारणासाठी कीर्तनकार स्वतःहून जातील आणि कोणाची कीर्तनं करत फिरतील. त्याच्यामुळे आणि मगाशी हनुमंत पवारांनी जो विषय मांडला की मंबाजी, गोडसे आणि मग भंडारे, भोसले, मला मध्ये ओढण्याचं काय कारण आहे याच्यामध्ये? मी कीर्तनकारांना धमक्या देऊ नका. ऐकून घ्या, तुम्ही ऐकून घ्या. अजिबात नाही, कोणाची बाजू मांडायला एक जण प्लीज, आपण ठरवलंय आज चुकीचं जाऊ देऊ नका. जनतेमध्ये विनंती आहे. सगळे कीर्तनकार सुद्धा बसले, त्यांच्याकडे जायचंय, कारण आज राजकीय चर्चेपेक्षा मला त्यांच्याकडून मंथन जास्त करून घ्यायचंय. विलासजी, माझी विनंती आहे, जनतेमध्ये चुकीचं जाऊ देऊ नका. प्लीज मी इथे कोणत्या व्यक्तीची बाजू मांडायला आलेलो नाही. माझी भूमिका ही आहे, कोणत्याही कीर्तनकाराला धमकावणं, कीर्तन बंद पाडणं, कीर्तनामध्ये गोंधळ घालणं हे आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला एखाद्याची भूमिका पटत नसेल, कीर्तनाला बोलवू नका, कीर्तन आयोजित करू नका, पण भर कीर्तनात त्याचं कीर्तन बंद पाडणं, कीर्तनात राजकीय हेतूने धुडगूस घालणं, कीर्तनकारावर हल्ला करणं, मी सहमत आहे तुमच्या मताशी. या मताशी मी सहमत आहे तुमच्या. मी ते कोणाचंही समर्थन करायला आणि कोणाचा प्रवक्ता म्हणून बसलेलो नाही. चुकीचं जनतेमध्ये जाऊ देऊ नका. ठीक आहे, अगदी, आणि तुमच्या मताशी सहमत आहे की कुठल्याही कीर्तनकाराचे मत जे असते त्या मतांच्या बद्दल चर्चा आता वेगळी करू, पण कुठल्याही कीर्तनकारांना तुम्ही रोखू शकत नाही की तुम्ही हे मत नोंदवू नका. एक राजकीय मत अजून एक घेणार आहे मी आणि नंतर मग या कीर्तनाच्या बद्दलची चर्चा करूया. विकास लवांडेजी, संप्रदायातली जी विचारधारा आपल्याला शिकवते त्या विचारधारेमध्ये हिंसेला काही स्थान आहे का? आणि जर हिंसेला स्थान नसेल तर मग हा कुठला संप्रदाय आणि मग त्या विचारांनाच ही हरताळ नाही का? अगदी खरं आहे. मी तुमचं सुरुवातीला अभिनंदन याच्यासाठी करतो की तुम्ही जे सुरुवातीला चर्चेच्या प्रास्ताविक दाखवलं आणि जे काही तुम्ही मतं मांडली ते अतिशय 100% मी त्याच्याशी सहमत आहे. तुमचं कौतुक करतो मी. आपण जो प्रश्न आणि जी चर्चा घडवताय त्याच्याबद्दलही धन्यवाद देतो. कारण वारकरी संप्रदाय आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म असं म्हणणाऱ्या संत नामदेव महाराजांनी सुरू केला. भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेतली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला अधिष्ठान ग्रंथ दिला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिला, एकनाथ महाराजांनी दिला. हे जे संतांचं साहित्य हे अधिष्ठान ग्रंथ आहे. आणि आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग आहे. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे पांडुरंग हा निशस्त्र आहे, वारकऱ्यांचा एकच देव आहे. परंतु काय झाले अलीकडच्या काळामध्ये, यांना बाळासाहेब भारदे वगैरे माहित नाहीत, गांधीजींनी त्यांच्या जेलमध्ये असताना तुकोबांची गाथा कशी त्या ठिकाणी अगदी त्याचं भाषांतर करून सुद्धा अभंग केलेले आहेत. आणि त्यांच्या गाथेचा किंवा संतांच्या साहित्याचा त्यांच्या स्वतःवर कसा परिणाम झाला हे तुषार भोसले सारख्यांना कळणार नाही. गेल्या 10-12 वर्षात काय झाले माहितीये का? RSS जे आहे, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक बुरखा पांघरून वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी आलेले. तुम्ही आता मग असे व्हिज्युअल्स दाखवले, त्यात भगव्या टोप्या होत्या आणि भगवे शर्ट आणि भगवे ते पांघरलेले कपडे होते. वारकरी संप्रदाय हा फक्त पांढऱ्या कपड्याने व्यापलेला आहे. पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि पांढरी धोतर, हे भगवे टोप्या, भगवी कपडे, हे भगवीकरण वारकरी संप्रदायाचं करायचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागच्या काही वर्षापासून चालवलाय. म्हणूनच संभाजी भिडे पुण्यामध्ये पालखी आली की तिथे धारकरी घुसवतात, किंवा तिथे गोविंद देवगिरी जे अयोध्येच्या मंदिराचे त्यांनी आळंदीत एक धर्म स्थापलाय. असे अनेक मारे संग्राम बापू भांडारे हा ठीक आहे तुमचा मला ऐकायचं अर्धा मिनिट प्लीज प्लीज. हे सगळं जे काय वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केलेली आहे. जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ज्ञानेश्वरांचं पसायदान या लोकांना मान्य नाहीये का? अहो हे हिंसक बोलतात. त्यांनी जे काय मगाशी सांगितलं अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला, हे बरेच कीर्तनकार सांगतात. ते काय सांगतात माहिती का? त्यांना तो प्रसंग तेवढा सांगायचा आहे, शिवाजी महाराज फक्त तेवढेच सांगायच्यात. कारण अफजल खाना मुस्लिम अशा आशयाने तिथे बिंबवला जातो. आणि संग्राम भंडारे सारखे टुकार कीर्तनकार, या कीर्तनकारांच्या जीवावर वारकरी संप्रदायात जगलेला नाही. वारकरी संप्रदाय जो जगलाय तो फडकऱ्यांच्या जीवावर जगलाय, दिंडी चालकांच्या जीवावर जगलाय. आणि उत्तर भारतातले जे काय महंत बाबा बुवा आलेत ना भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात, हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पुसायला. ठीक आहे मला बाकीच्यांना पण वेळ द्यायचा आहे. विकासजी तुमचा मुद्दा कळला. या सगळ्यामध्ये आता हिंदुत्वीकरण काय म्हणतात त्याला, कट्टरतावाद घुसलेला आहे असं तुमचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही महाराज आहेत. आता राजकीय चर्चानंतर मला
तुषारजी मी येतो, फक्त आपल्या तिन्ही मान्यवरांकडे मला एकदा जाऊ द्या. रामकृष्ण वीर महाराज आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापासून मी सुरुवात करतो. हे 3 वेगवेगळे कीर्तन, एक मध्यात आहेत, एक वेगळ्या बाजूला आहेत, एक वेगळ्या बाजूला, त्यांच्या विचारधारा असू शकतात. महाराज मला सांगा, पूर्ण जर वारकरी संप्रदायाची विचारधारा बघितली, वारकरी संप्रदाय जो ऐकला वाचला या सगळ्यातनं, यामध्ये हे अचानकपणे बिश्नोई आणि गोडसे ह्या सगळ्यांचे उदात्तीकरणाची विचारधारा नेमकी वारकरी संप्रदायात का आली असं तुम्हाला वाटतं, आणि त्याला स्थान आहे का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विलासजी, आपण अतिशय प्रास्ताविक चांगलं केलं, सगळ्यांनी त्याच्याबद्दल तुमचं कौतुकही केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आपण उपस्थित केलेला जो मुद्दा आहे सुरुवातीला, की या वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही प्रकारच्या लोकांचं अतिक्रमण कुठेतरी होताना दिसतंय, की काही लोक संविधानाच्या नावाखाली पुरोगामित्वाचा खोटा प्रचार घेऊन या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये येतात, तर काही वेळेला हिंदुत्वाचा कुठेतरी अतिरेक करणारे काही लोक या ठिकाणी आपला हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन येतात. मुळामध्ये आता लवांडेंनी सांगितलेलं भगवेकरण वगैरे, मुळात वारकरी संप्रदायाची पताका भगवी आहे, त्याच्यामुळे भगवा वारकरी संप्रदाय नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही, पहिली गोष्ट. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा तुमची त्यांचं चुकीचं जाऊ नये म्हणून विकास लवांडे टोपीबद्दल बोलले होते, कपड्यांबद्दल बोलले होते, झेंड्याबद्दल नव्हते. हा प्लीज. भगवी टोपी भास्कर महाराज, वारकरी संप्रदायाचे आजवर भास्कर महाराज हे भगवी टोपी घालतात, त्याच्यामुळे तो पोशाखाचा विषय नाही, भगवा हा वैराग्याचा प्रतीक आहे, संपला विषय. तर मी मुद्दा व्यवस्थित या ठिकाणी मांडतो, की मुळामध्ये असं आहे की नथुरामच्या कृत्यानं नथुरामची देशभक्ती मातीत गेली, गांधींच्या करुणामय मृत्यूमुळे गांधींच्या चुका एका क्षणात मातीत गाडल्या गेल्या. तसं कालच्या पद्धतीनं काय झालेलं आहे की अनेक चांगले कीर्तनकार या ठिकाणी त्या कालच्या ज्या संग्राम बापूंच्या कीर्तनामध्ये जे विघ्न आणलेलं आहे, भजनी विक्षेप आम्हा ते मरण तुकोबराय म्हणतात, त्या विक्षेपाबद्दल अनेक जर काँग्रेसवरती किंवा त्या लोकांवरती टीका करत असताना सुद्धा नथुरामची आठवण संग्राम बापूंना कशा करता झाली मला कळत नाही. नथुरामला या विषयामध्ये ओढण्याचं काही कारण नाही. नथुराम या विषयाला त्यांनी ओढल्यामुळं त्यांनी आतापर्यंत केलेल्या वारकरी संप्रदायाच्या कार्याची माती झाली, असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो. एकटा नथुराम नाहीये वीर महाराजी, बिश्नोई सुद्धा आलेला आहे आता. म्हणजे काय कौतुक आणि काय मला तर कळत नाहीये. बिश्नोई सुद्धा यावा, त्याची कल्पना मला नाही. कीर्तनकारांनी मी आज इथं सांगतो, महाराष्ट्रात 2-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, कीर्तनकारांनी जातीवादी भाषण केलेत या महाराष्ट्रामध्ये. कीर्तनकारांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कीर्तनकाराला जात नसते कुठली, कीर्तनकारांनी जातीवादी भाषा बंद केली पाहिजे या महाराष्ट्रात. नक्की महाराष्ट्रामध्ये मुळामध्ये वारकरी संप्रदाय जी शिकवण शिकवतो, मुळामध्ये वारकरी संप्रदायाचं जे तत्वज्ञान आहे, हिंदू धर्माचा तत्वज्ञानाचा वारकरी संप्रदाय हा पायिक असला, तो त्यातला उपासना पंथ असला, वारकरी संप्रदाय मुळात जी उपासना करतो, वारी करतो, सगळ्यांचं म्हणणं घेऊया, मी येतो. हे सगळे ग्रंथ सगळे हिंदू धर्माची तत्वज्ञानाची उपासना करत असताना वारकरी जो उपासना करतात त्याच्यातून ऑटोमॅटिक योग्य पद्धतीनं या ठिकाणी धर्माचं तत्वज्ञान लोकांपर्यंत जातं. वेगळ्या पद्धतीनं कुठलाही राजकीय अजेंडा घेऊन किंवा कुठल्याही एका निवडणुकीच्या पुरतं कीर्तनकारांनी कुठलाही राजकीय प्रचार करणं हे चुकीचं आहे. वारकरी तशा पद्धतीनं करत नाहीत. वारकरी संप्रदायाची भूमिका ही विवेकपूर्ण आचार संपन्न समाज निर्माण करण्याची आहे. मग अविवेकी लोक घुसले का? अविवेकी लोक घुसलेत का? मी तेच सांगतोय की जसा नथुराम आणि गांधी दोघंही हिंदू आहेत, पण दोघांनाही हिंदू धर्माचं तत्वज्ञान कळालं नाही, तसं संग्राम बापूंना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान कळालं नाही, असं मी स्पष्टपणे या ठिकाणी. ठीक आहे. सचिन पवार आपल्या सोबत आहेत, मला सचिन पवार यांच्याकडे जायचंय. सचिन पवारजी, तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही तरुण कीर्तनकार आहात. कीर्तनकाराच्या मर्यादा नेमक्या काय आहेत, कीर्तनाचा उद्देश नेमका काय आहे हे जरा सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी अभंगवाणी आता मी ही हिंसेची ऐकतोय ती मान्य आहे का? विलासजी, टीव्हीवर आक्रस्ताळेपणानं बोलायचं असतं आणि माझी अडचण जरा शांतपणे बोलण्याची आहे, तर माझी सगळ्यांना विनंती आहे की 2 मिनिटं मला व्यवस्थित पद्धतीने आपण द्या. बोला. कसं आहे की कीर्तनामध्ये जशी कीर्तनकारांची आचारसंहिता असते त्याची चर्चा झाली पाहिजे, ती होते, पण त्याच्यासोबतच श्रोत्यांची सुद्धा एक आचारसंहिता असते, त्याच्याबद्दल सुद्धा आपण खूप गांभीर्यानं बोललं पाहिजे. त्या संगमनेरच्या प्रकरणामध्ये कीर्तनकार काय बोलले याचे आता कोणताही व्हिडिओ फुटेज आपल्याकडे उपलब्ध नाही. ज्या पद्धतीने विरोधक सांगतायत त्या पद्धतीनं जर कीर्तनकार बोललेले असतील किंवा तशा पद्धतीनं काही जर असेल वादग्रस्त,
तर ते वारकरी चौकटीमध्ये तपासलं पाहिजे. आणि दुसरं, कीर्तन सुरू असतानाच मध्ये उठून बोलणं हे वारकरी परंपरेमध्ये श्रोत्यांच्या चौकटीमध्ये नाही. कीर्तनकारांच्या संदर्भानं एकनाथ महाराजांचं प्रमाण सगळ्यांना माहिती आहे. मात्र मी आज 3/10/1966 मामासाहेब दांडेकरांनी कीर्तनकारांच्या आचारसंहितेबद्दल विद्यार्थ्यांच्या समोर एक भाषण केलं आणि त्याच्यामध्ये मामासाहेब असं म्हणाले की कीर्तनकारानं काय केलं पाहिजे की आपण विषय, अभंग, ओवी यातील प्रमेय पूर्णपणे माहिती करून घेतले पाहिजे, ते पूर्ण आत्मसात केले पाहिजे, प्रमाण आणि प्रसंग यांचा संबंध असला पाहिजे, बोलताना घाई असता कामा नये, शांत बोललं पाहिजे, विद्वत्ता हवी मात्र घमेंड नको, पांचट विनोद नको, मिरवण्याचा प्रकार नको, श्रोत्यांच्या मनात विकार उत्पन्न होईल असं बोलायचं नाही, कीर्तनात कोणाचीही कसलीही टीका करायची नाही, कीर्तनाचा विषय देव आणि संत असावा, त्यात राजकारण आणू नये, हे म्हणणं आहे आधुनिक संत हरिभक्तीपरायण गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर यांचं आहे. माझी अपेक्षा आपल्याकडे अशी आहे की माझं म्हणणं असं आहे की लक्षात घ्या, वारकऱ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळी मतमतांतर असणारी जरी लोक असली तरी सगळ्या निष्ठावंत वारकरी कीर्तनकारांचं हे मत आहे की कीर्तनाच्या केंद्रस्थानी जर काय असेल तर तो देव आणि भक्त हेच असले पाहिजे, याच्याविषयी कुणाचंही दुमत असू शकत नाही. ही सगळी चर्चा होत असताना मला आनंद एका गोष्टीचा असा आहे की आपण सगळी मंडळी एकत्र येऊन त्या नथुरामच्या संबंधानं असणाऱ्या विधानाचं कोणत्याही पातळ्यांवर समर्थन करत नाही, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. वीर महाराज ज्या पद्धतीने म्हणाले मी त्याच्याशी पण सहमत आहे. आणि माझंही म्हणणं असं आहे की कीर्तनाचा विषय जो आहे तो भक्ती ज्ञान असा आहे. एका बाजूला अभंग ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा घ्यायचा, मात्र टोकाचं डावं किंवा टोकाचं उजवं बोलायचं हा काही वारकरी विचार नाही. हिंसेच्या बद्दल आपण म्हणाला, यातला वारकरी विचार मी आपल्याला सांगतो. काय आहे की ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांचे 1-2 अभंग आहे. ते म्हणाले काय की हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म. म्हणजे काय की हत्या करणं हा निष्काम कर्म आहे असं तुकाराम महाराज म्हणाले. पुढचं माझं विधान पूर्ण होऊ द्या. किंवा ते आणखीन एका ठिकाणी म्हणाले की दया तिचे नाव भूतांचे पाळण, अनेक निर्दाळन कंटकांचे, धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार हे. वारकरी साधू संतांनी श्रीमद भगवद्गीतेने भागवत परंपरेनं हिंसेचं समर्थन केलं का तर नक्की केलं. पण कधी केलं माहितीये, जेव्हा सर्व पर्याय खुंटतात त्याच्यानंतर हिंसा करायची असते. म्हणजे आपण जर पाहिलं तर गडबडीमध्ये काय होतं की नेमके मोजके अभंग घेतले जातात आणि वारकरी परंपरा ही हिंसेचं समर्थन करते असं म्हटलं जातं. भागवत धर्म जो आहे, एकच मिनिट भगवान कृष्णानं अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, पण त्याच्या अगोदर कृष्णानं शिष्टाई केलेली आपल्याला दिसते. माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये की थेट नथुराम आम्ही होऊ असं म्हणण्याच्या अगोदर अनेक पर्याय शिल्लक होते आणि त्या पद्धतीनं संग्राम बापू यांनी जायला हवं होतं. त्यांनी जी चर्चा केली, वीर महाराज जसं म्हणाले, तर या विधानामुळं ती चर्चा वेगळ्या दिशेनं भटकलेली आपल्याला दिसते. ठीक आहे. खरं तर महाराजांनी महाराष्ट्राची येऊन माफी मागितली पाहिजे. आता निषेध केला सगळ्यांनी, याच्याबद्दल काही दुमत नाही. श्यामसुंदर सोनर महाराज, वारकरी संप्रदायात कट्टरतावाद्यांचा शिरकाव झालाय का? मग ते डावे कट्टर असतील की उजवे कट्टर असतील, वारकरी संप्रदायाला वारकरी संप्रदाय म्हणून नको आहे का? ते प्रत्येकाला कॅप्चर करायचंय का? नाही, एक गोष्ट खरी आहे की गेल्या काही वर्षामध्ये कट्टरतेचा वारकरी संप्रदायामध्ये शिरकाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि दुसरंही मी स्पष्ट करतो की वारकरी संप्रदायामध्ये राजकारण सुद्धा घुसलेलं आहे. मी यावेळेला अत्यंत जबाबदारपूर्वक सांगतो. आणि विलासजी, आपली ही चर्चा संपल्यानंतर मी आपल्याला काही व्हिडिओ सुद्धा पाठवेल की या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कुणाला मतदान केलं पाहिजे, मतदान करण्याची काय गरज निर्माण झाली आहे, आता ही किती धर्मयुद्धाची वेळ निर्माण झालेली आहे, अशा प्रकारच्या बैठका आणि थेट पंढरपूरमध्ये घेतले गेलेले आहेत. त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे की जे महाराज आमच्यासाठी अत्यंत पूजनीय वंदनीय आहेत, की ज्यांच्याकडून कधी अशा विचाराचा, अशा शब्दांचा आम्ही अपेक्षा केली नव्हती, असे महाराज सुद्धा थेट धर्माच्या बद्दल तुम्हाला वाक्य सुद्धा सांगतो की आपल्या उजव्या बाजूला जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत, डाव्या बाजूला जमिनी त्यांनी गेलेल्या आहेत आणि त्या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून तुमची मंदिरं काबीज केली जाणार आहेत आणि म्हणून तुम्ही अमकं करा तमकं करा. इतकं खरं झालं का विलासजी? आणि हा जर कट्टरतावाद
माणसामधला द्वेष केला जात असेल, वारकरी संप्रदायामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात नक्की आहेत, पण वारकरी संप्रदाय काय फक्त हिंदू धर्मातल्या लोकांना स्वीकारत नाही, सगळ्यांना स्वीकारतो. नामदेव महाराज सांगतात की आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, सगळ्यांना सामावून घेणारा भागवत धर्म आम्ही निर्माण करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत अनेक मुस्लिम संत होऊन गेलेले आहेत आणि ते श्यामसुंदर महाराजांनी सांगायची गरज नाही. कीर्तनकाराने हे संतांचा अभंग देऊन सांगितलं पाहिजे. तर असं ऐकलंय महाराज की आता वारकऱ्यांमध्ये सुद्धा 2 गट पडले. 2 गट म्हणजे नेमकं कशा तऱ्हेचे म्हणायचं? मी अशा वैचारिक दृष्ट्या सुद्धा 2 गट पडले नाही. काही वारकरी नाही पडलेले असतील ना, नक्की पडलेले असतील. कारण ज्यांना समतेचा विचार मान्य नाही, ज्याला स्वातंत्र्याचा विचार मान्य नाही, ज्याला बंधुत्वाचा विचार मान्य नाही, की आनंदी समाजाचं स्वप्न संतांनी पाहिलेलं आहे. स्त्री पुरुष कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका, जातीवरून धर्मावरून भेदभाव करू नका. याता याती धर्म, नुसतं जात नाही म्हटलं बरं का, याता याती धर्म नाही विष्णुदासा. ठीक आहे वीर महाराज, हाच मुद्दा, हाच प्रश्न नारी नर. आज मला इथं एक विषमतेबद्दल मुद्दा मांडायचा आहे की या ठिकाणी नारी नर या म्हणतात, पण आज काही कीर्तनकार जाणीवपूर्वक एखाद्या स्त्रीचं जर कीर्तन एखाद्या सप्ताहामध्ये असेल तर मी तिथे कीर्तन करणार नाही म्हणतात. अगोदर त्या सप्ताहामध्ये रोज जर महिला टाळ घेऊन उभ्या असतील, टाळ घेऊन उभ्या असतील तर सांगतात माझ्या कीर्तनामध्ये महिलेनं टाळ वाजवायचा नाही. अशी जर विषमतेची भूमिका तुमची शेवटची कमेंट, तर वेळ संपला. तर ही विषमतावादी विचार संपला पाहिजे, अगदी संपला पाहिजे, मूळ आधार आहे ते पुढे गेला पाहिजे. वीर महाराज शेवटची कमेंट. याच्यामध्ये मी एकच सांगतो की ज्या वेळेला एका प्रकारचा कट्टरवाद येतो त्याला खंडन करण्यासाठी दुसरे कट्टरवादी उतरतात. वारकरी संप्रदायाचं मूळ तत्वज्ञान असं आहे की सगळ्यांनी या ठिकाणी विवेकपूर्ण समाज जो आहे तो वारकरी संप्रदाय हिंदू धर्माधिष्ठित आहे. तो विवेकपूर्ण समाज निर्माण करण्याची जबाबदारी सगळ्यांवरती आहे आणि ती सगळ्यांनी पार पाडली पाहिजे. विषयांतर कुणी सुद्धा केलं पाहिजे. राजकीय भाष्य ज्ञानोबारांनी केलेलं आहे. ज्ञानोबारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा तेथ यदुविलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषिती क्षितिषु रामचंद्र राजाचं वर्णन ज्ञानोबारांनी केलं, सगळ्यांनी केलेलं आहे. मात्र तुम्ही जी अपेक्षा व्यक्त करताय तीच अपेक्षा आहे या महाराष्ट्राची आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची. विवेकी समाज घडवण्याचं जे मोठं काम कीर्तन परंपरेने आतापर्यंत केलं, वारकरी संप्रदायाने केलंय, त्या पुढच्या काळात सुद्धा करणं गरजेचं आहे. ज्याला राजकीय अजेंडे राबवायचेत ना त्यांना राजकीय मैदान रिकाम आहे, त्यांनी राजकारणाच्या मैदानात जाऊन आपले अजेंडे नीट राबवावेत. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये. पण ज्या वारकरी संप्रदायात हिंसेला कवडीचं स्थान नाही तिथं अशा प्रकारच्या गुंडांचं उदात्तीकरण कधी कुणी मान्य करू शकणार नाही. आणि अशा प्रकारच्या उदात्तीकरण करणाऱ्यांवरती या महाराष्ट्रानं वारकरी संप्रदायाने स्वतः बोट ठेवणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदाय म्हटलं सगळेच आले आणि त्यामुळे ही परंपरा जपणं आणि पुढे नेणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रेक्षकांचं मत या सगळ्यामध्ये महत्त्वाचं आहे. वारकरी संप्रदायाला मानणारा, त्याच्यावरती जीव वाळून टाकणारा हा महाराष्ट्र आहे. गोडसे बिष्णोईचं उदात्तीकरण या महाराष्ट्राला मान्य आहे का एकदा आपण बघूया. केवळ 19% लोक म्हणतात, 81% लोकांना हे आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं उदात्तीकरण करून या वारकरी संप्रदायाला मान खाली घालायला लावणाऱ्यांनी थोडा विचार करायला हवा की आपण उभे कुठे आहोत, कुठलं मानाचं पानाचं स्थान आपल्याला आहे, त्या स्थानाची गरिमा आपण राखणं गरजेचं. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे